जीवा लागलीचे आस ते भेटी करता आस लागलेले आहे आणि असे रांगोळी काढत असताना शबरी माता त्या भगवंताचं भजनच करीत राहिले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि अशी रांगोळी काढता 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 त्या रांगोळीवरती सावली पडली. त्या रांगोळीवर काय पडली? सावली पडली. आणि ती सावली शबरीनं बघितली. कुणाची सावली आहे म्हणून वरती मान केली. तर वरती मान केल्याबरोबर काय दिसलं? राजस कुमार मदनाचा पुत्र, राजस कुमार मदनाचा पुत्र, राजस कुमार मदनाचा पुत्र. समोर बघितलं तर त्या रांगोळीवरती ती सावली पडलेली होती. कोणाची सावली आहे म्हणून शबरीनं वरती मान केली. दादा तर कोण दिसलं? हो, राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा म्हटले. काय भाग्य असेल आता ते शबरीचं, बरोबर. अरे आमच्या स्वप्नात जो येत नाही, योग्यांना योग साधना करून जो अजून मिळाला नाही, तत्त्यांना तप करून जो अजून जो मिळाला नाही, तो शबरीच्या दारात स्वतःहून आला. आणि त्या शबरीनं त्या भगवंताकडे बघितलं. माझा राम आला, माझा राम आला, माझा राम आला म्हणून शबरी उठली आणि भगवान परमात्म्याच्या चरणाला कडकडून मिठी मारली. दादा जेवढी शबरी रडत होते ना त्याच्यापेक्षा अनंत पटानं माझा विश्वाचा मालक राम रडायला लागला. विठाल विठाल पुढे माझ्या तुमच्या सांगवणार नाही. कारण असं होतं दादा, कधीतरी आपल्या जीवनात असं घडावं, कधीतरी जीव आयुष्यातून येतं तरी असं घडावं. न जाणं अजून आपलं किती पाप शिल्लक आहे, कधी घडल. विठाल विठाल हो. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखली आहे. जन्माचं सार्थक दादा देवाला बघणं, बरोबर. मला मुद्दा हा सांगायचा, शबरीनं थरथर त्या हातानं प्रभूला धरलं आणि डुकडुक डुकडुक करणाऱ्या मानेनं आपल्या आश्रमामध्ये आणलं. एका आसनावरती बसवलं आणि प्रभूला पाणी द्यायचंच विसरून गेली. आपलं मस्तक देवाच्या चरणावरती ठेवलं आणि या डोळ्यापर्यंत मध्ये आत्तापर्यंत वाट बघता बघता जेवढं पाणी साठलं होतं ना तेवढ्या पाण्यानं प्रभूचे चरण धुतले. खाळ 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 जशा गंगा आणि यमुनेनं व्हावं अशा त्या शबरीच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहिल्या. आणि त्या ठिकाणी त्या प्रभूचे चरण प्रक्षालन केलं, धुतले चरण. हो, माझ्या प्रभूला भूक लागली असेल म्हणून शबरीनं पटकन जवळ असलेल्या त्या काळातला जो सीझन होता तो बोराचा, तो बोर उचललं आणि देवाच्या हातात द्यायला गेली. देवानं हात पुढे केला आणि शबरीला आठवण झाली. पुन्हा हात मागं ओढला. प्रभू म्हणतात, अरे इथं खायला तिने हात का मागं ओढला? आणि तिनं तो ओढलेला हात आपल्या दातानं खाली जे 2-3 दात होते त्या दातानं असा कटकन ते बोर चावलं आणि फेकून दिलं. पटकन दुसरं उचललं, ते घेतलं, चावलं, करंडलं आणि मग ते देवाच्या हातात दिलं. प्रभूच्या लक्षात आलं, अरे माझी शबरी किती भोळी आहे, बरोबर. आणि हातामध्ये दिलेलं बोर माझ्या भगवंतानं आठवडी फेकली नाही, बी काढला नाही, देठ खोडला नाही. आणि माझ्या प्रभूनं ते काढ
खाल्लं, एक बोर लक्ष्मणाच्या हातात दिलं. लक्ष्मणाने विचार केला, दादा अरे काय चाललंय, तिचं अवसान पाहिलं कसं आहे, कधी आंघोळ केली कधी नाही, तिची साडी काय, तिचे केस काय, तिचे दात किती किती हो, आणि तू ते खातोय. लक्ष्मणाने ते फेकलं, का फेकलं, कसं फेकलं, ते रामायणामध्ये तो भाग पुढे आलेला. जाऊ दे, आपण तिकडे जायचं नाही आता, बरोबर. आणि ते बोर खाल्लं. भगवान परमात्मा काहीच बघत नाही दादा. उष्ट बोर होतं कोणाचं, जिंदगीचं काय होतं ते, कोणाचं कोणाचं हां कोणाचं, कोणत्या जातीची होती. मग मला सांगा, भजन करणारी बिलीन चांगली की बोंबला खाणारी पाटली चांगली. विठाल 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 काय अवस्था असेल हो, पाहता गवळ काय अवस्था असेल जर महाराज त्यांची. का शिवरीचे दात एवढे स्वच्छ होते का. आपल्याला सकाळीच पावा तो ब्रश ते दांडकन त्याच्यावरती टूपन, मग तो घासाडा तासभर पाहत राहा असं वाटतं का जशी काय म्हैस वागळू राहिली त्याच्या गोळीचे. कितीही स्वच्छ करा पण खाल्लं का हो तुमच्या हातचं कधी. मग बाया काय म्हणतात माहिती का, हा देवाला तर वासाचा बघ केला आहे कशाचा. अरे तुमच्यात खाण्याची तर खाऊ घालण्याची तर आणत नाही ना आपल्यामध्ये ती. खाल्लं का आपल्या हातचं कधी मारुती ना, खाल्लं आपण म्हणतो देव कसा आहे वासाचा बघ केला. अरे आमचं आणत नाही ना ती. ऐका कधी वर्णन करतात, कौन कहता है भगवान खाते नहीं. अरे कौन कहता है भगवान खाते नहीं, भगवान तो खाते हैं, हम शबरी के तरह खिलाते नहीं. कौन कहता है भगवान पीते नहीं, अरे भगवान तो पीते हैं, हम नामदेव जी की तरह पिलाते नहीं. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. खात नाही असं म्हणू नका. शेवरी सारखं खाऊ घाला, तुमच्या हातचं खाईल. आणि नामदेव रायासारखं प्यायला द्या, तो परमात्मा दूध सुद्धा पिईल. म्हणून कसंही द्या, न पाहे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तुम्हाला मी एक दिवस मधुमंगलाची कथा सांगितली होती पहा नारद चरित्रामध्ये. मधुमंगलाच्या तोंडातली गोळणी देवाला घेतली होती की नाही. याचा अर्थ काय, पाहता गोवळी खावी त्यांची उष्ट्यावळी. तो गोवर आहे अहो, एवढा परमात्मा भक्तांचं उष्ट खाण्याकरता आतुर झाले. मग असा तो भगवान तो भक्तांकरता एवढा वेळा झाला की त्यांचं उष्ट सुद्धा खातो. म्हटले हो. मग असे भक्त त्या देवाचं उष्ट खाण्या इतपत एवढे अधिकार संपन्न कशामुळे होतात, नेमकं ते करतात तरी काय. दुसऱ्या चरणात करतील
आतुर तुकोबरा म्हणतात ते भक्त ते देव एवढे का देव त्यांच्या आतुर होतो गोष्ट खायला सुद्धा. याचं एक कारण आहे ते सदैव त्या देवाचं नामस्मरण करतात, सदैव त्याच्या ध्यानात मग्न असतात. आणि जे देवाचं चिंतन करतात, जे देवाचं ध्यान करतात, परमात्मा त्यांच्या सदैव अधीन होतो, सदैव त्यांच्या अंकित होतो. आणि त्यांच्या अंकित होऊन तो सगळे त्यांचे कामं करतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंद देणारं त्यांच्या हातचं त्यांचं पितो, त्यांच्या हातचं खातो, त्यांच्यात राहतो, त्यांच्यात खेळतो, त्यांच्यातच बागडतो. नाही बागडत का सांगू? पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू झालं आणि जनाबाई महाराजांनी सांगितलं, कारण कीर्तन कोणाचं होतं? नामदेव महाराजांचं. वाल्मिक कोण होता? नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. टाळकरी कोण होते? विठ्ठल बाबा, भाऊसाहेब भाऊ, गड्डळ बाबा का, चव्हाण बाबा का? मग कोण होतं टाळकरी? ज्ञानेश्वर महाराज होते, बरोबर. आणि समोर कोण बसलं होतं? मुक्ताबाई, बरोबर, जनाबाई. आणि ह्या स्त्रिया समोर बसलेल्या आहेत. आणि कीर्तनाला सुरुवात झाली आणि जनाबाईने ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं, नामदादा म्हणा ना अभंग एखादा, चाल म्हणा. फक्त एवढं प्रमाण घ्यायचं होतं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाई म्हटलं ज्ञानदेवा बोला ना अभंग. आणि उचललं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमाण. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं गायन चालू झालं मग ते विको लावून होतं का? हां, ज्ञानेश्वर महाराज होते ते. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी गायनाला सुरुवात केली आणि जेव्हा आलाप चालू केला, आता नामदेवरायांचं व्याख्यान, ज्ञानेश्वर महाराजांचं गायन, आणि त्या बाबाला कुठं तरी थांबवतो. मग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव गोडप्रमाणे याचं चिंतन करायला गेलं तर 1 तासाचं हेच आहे, बरोबर. काय झालं? ज्ञानेश्वर महाराजांनी गायनाला सुरुवात केली, नामदेवरायाचं कीर्तन चालू झालं, जनाबाईला अभंग म्हणायला लावला. आणि तो जो बाबा पंढरपूरला रावळात उभा आहे ना, त्या बाबाला काही जमणार होणार. तो रंग भरला, रंग भरे कीर्तन, काय करावं? रंग जीवन असो, बरोबर. परमात्मा नामदेवरायाच्या करतात नाचर, किती नाचावं, किती नाचावं. नाचता नाचता देवाचा पितांबरच गळून गेला. बरं, पितांबर गळला तर गळा, त्या टायमाला गांढर पॅन्टी होत्या का? विश्वाचा बाप पितांबर गळला आणि सगळे संत महंत ऐकणारे बसणारे सगळे म्हणजे आता काय करावं. तेवढ्यात कबीर महाराज, आता ते शहाणे होते कबीर महाराज, सगळ्यात वयस्कर उठले, बरोबर. सावध होई देवा,
ऐसे बोले कबीर रे देवा अरे सावध आहे ते पितांबर कुठे आहे बाय आणि मग देव सावध झाले. मला एवढाच मुद्दा सांगायचा एवढा देव भक्त करता वेळा आहे विठाल भक्तांमध्ये गातो खातो पितो ऐकतो नाचतो बागडतो एवढ्यावर थांबत नाही तर आपल्या भक्तांवर तर कुठलंही संकट आलं कुठलीही अडचण आली कुठलंही दुःख आलं तरी तो परमात्मा आपल्या स्वतःवर घेतो आणि आपल्या भक्ताला संरक्षण देतो. अभंग आणि